माझं नाव स्तवन जोशी आहे। मी इथे येऊन मला स्तोत्र म्हणायला खूप आवडायला लागलं। इथलं भोजन पण मस्त होतं आणि मी इथं खूप एन्जॉय केला आणि मी घरी जाऊन पण मंत्र म्हणणार आहे। नमस्कार, मी अथर्वबाई भागवत। हे सगळ्यात मला मोस्टली सगळंच आवडलं, जसं की आता गुरुजींनी आम्हाला व्यवस्थित पुरुषसूक्त आणि संध्या शिकवली। लोकांना पुरुषसूक्त पाठ करायला वेळ लागतो, पण माझं झालं पटकन, त्यामुळे ते आवडलं। जेवण चांगलं होतं इकडचं, मला आवडलं, घरच्यासारखं होतं आणि बाकी सगळं शिबिर ओव्हरऑल भारी। आपल्या गुरुदेवांनी वयवर्ष 8 ते वयवर्ष 75 या मोठ्या रेंजला वेदमंत्र शिकवायचं शिवधनुष्य पेललेलं आहे। ही काही सोपी गोष्ट नाहीये। आपण ते काम अजून वाढवायचा प्रयत्न करायचा आणि स्वतःचाही अभ्यास वाढवायचा आहे। त्या दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न करावेत ही विनंती। हे शिबिर संपन्न झालं, अतिशय आनंद झाला। ज्या ज्या अपेक्षा होत्या त्या सगळ्या पूर्ण झाल्या। एक माझ्या उर्वरित आयुष्यासाठी माझ्या विचारांना एक नक्की पॉझिटिव्ह दिशा मिळालेली आहे, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। या 10 दिवसामध्ये आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात रोज गुरुकुल पद्धतीने मंत्राची संध्या घेतली। अमोल गुरुजींनी आम्हाला त्यासाठी खूप आमच्याकडनं परिश्रम करून घेतले, कारण या वयात, या उतार वयात जर करायचं असेल तर आम्हाला ते जास्त प्रॅक्टिस आणि हे करायला लागले। रिव्हिजन भरपूर जाऊन आम्ही ते खूप आत्मसात केलं आणि याचा प्रसार वाढवण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू त्याच्या पुढे, म्हणून या शिबिरास भरपूर शुभेच्छा। संध्येविषयी जे ज्ञान मिळालं ते खूपच अलौकिक असं ज्ञान आहे। अमोल गुरुजींची एनर्जी आणि अमोल गुरुजींचं शिकवण्याची पद्धती, यामुळं आम्ही सगळे विद्यार्थी ह्याही वयामध्ये विद्यार्थी राहून खूप आम्हाला छान शिकायला मिळालं। आणि मंत्र शिकण्यासाठी आमच्यासारख्या वयाचे माणसं इथे आलेत, त्यांनी कुठल्याही वयाचं भान न ठेवता 9 वर्षापासून 75 वर्षापर्यंत सगळ्यांना एका लेवलनी शिकवलं। कोणाचाही कमी नाही, जास्त नाही, काही नाही। आणि प्रत्येकाकडून एका मंत्राची एक वेळा आणि 10 वेळा प्रॅक्टिस करून घेतली आणि आज जाताना शेवटी सगळ्यांना छान मंत्र येत आहे। स्नान संध्या हे आपल्या आयुष्याचा एक भाग आहे, हे त्यांनी पटवून दिलं आणि त्याप्रमाणे त्यांनी वागवून दाखवलं। दिवसाची तिन्ही संध्या त्यांनी आमच्याकडनं करून घेतली, म्हणजे हा आयुष्यात येणारा मोठा भाग आहे आणि त्यांनी हे आमच्याकडनं करून घेतलं। याबद्दल आम्ही सगळे सिनियर सिटीजन म्हणा किंवा आम्ही लहानपणापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचे आभार त्यांना। आणि ह्याच्या पुढे जे जे काही त्यांनी कार्य सुरू केलेलं आहे, हे कार्य आम्ही पुढे चालू ठेवू आणि डेफिनेटली आम्ही आश्वासन देतो की आमच्यामधनं जेवढं आम्हाला हे संध्या आणि हा जो शेअर करता येईल आम्ही शेअर करू आणि त्यांना मदत करू। धन्यवाद।